मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख शक्तिपीठ आहे आणि त्या शक्तिपीठामध्ये वर्षातून आई 21 दिवस म्हणजेच वेगवेगळ्या कालावधीमध्ये देवी निद्रा घेते आणि त्यातीलच एक सोहळा म्हणजे श्री तुळजाभवानी मातेचा सिंहलंगन सोहळा। आईच्या मूळ मूर्तीला 108 साड्यांनी गुंडाळलं जातं, त्यावर पांढऱ्या साडीची धिंड गुंडाळली जाते। त्यानंतरनं आईच्या मूर्तीला पालखीमध्ये ठेवलं जातं। त्यानंतरनं पालखीला पूर्ण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घेतली जाते। मंदिरामध्येच असलेल्या पिंपळेच्या पारावर आईची पालखी ठेवली जाते। त्यानंतरनं मंदिराचे मेन भूपे पुजारी आईला साखर भाताचा नैवेद्य दाखवतात। त्यानंतरनं मंदिराचे मेन भूपे पुजारी आणि पुजारी म्हण हे मंदिराला आईच्या मनाच्या आरत्या ओवाळतात। त्यानंतरनं मंदिरामध्ये असलेल्या सिंहाच्या गाभाऱ्यावर असणाऱ्या लाकडी पलंगावर आई देवी साक्षात जगज्जननी तुळजाभवानी श्रमनिद्रा घेते। आईला असेही पुराण काळामध्ये आख्यायिका आहे की महिषासुराबरोबर वध करून व भक्तांबरोबर सिंहलंगन करून देवीला थकवा येतो, म्हणून आई विजयादशमीस म्हणजे दसऱ्यापासून ते अश्विन पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आई श्रमनिद्रा घेते। त्यानंतरनं आई परत आपल्या सिंहासनावर म्हणजेच आपल्या मूळ मूर्तीच्या जागेवर असलेल्या त्या सिंहासनावर विराजमान होऊन आपल्या प्रत्येक भक्तांच्या इच्छापूर्ती करते। तुम्हाला हा सगळा अनुभव अनुभवायचा असेल तर तुम्हाला साक्षात जगज्जननी आई तुळजाभवानी माताच्या तुळजापूर मंदिरामध्ये यावं लागेल। साक्षात जगज्जननीची ही अशी एक जलचर मूर्ती आहे जी स्वतःच्या जागेपासून हलून निद्रा घेऊ शकते। मंडळी, जर का तुम्हाला हे खरंच अनुभवायचं असेल तर एकदा तुम्हाला नक्की तुळजापूरला जायला लागेल। आईचा महिमा इतका अपार आहे की आई भक्तांसाठी धावते आणि भक्तांच्यासाठी जगते। आई तुळजाभवानीचा उधो उधो, आई राज उधो उधो। जगज्जननी आई तुळजाभवानी तुमच्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करू दे आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुकाळ नांदू दे। तुळजाभवानीचा उधो उधो।